तर आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसद भवनात दाखल झालेल्या आहे। सीतारमण यंदा 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे। तर राष्ट्रपतींना त्यांनी बजेटची कॉपी देखील सुपूर्द केलेली आहे। निर्मला सीतारमण या 8व्यांदा बजेट सादर करतील। तर निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींना बजेटची कॉपी देखील सुपूर्द करण्यात आलेली आहे। त्या संसद भवनात पोहोचलेले आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय। इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलणार असल्याची दरम्यान चर्चा आहे। या अर्थसंकल्पात देशासाठी काय महत्त्वाच्या बाबी असतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींना बजेटची कॉपी आता सुपूर्द करण्यात आलेली आहे। बजेट संदर्भातील या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसद भवनात दाखल झालेले आहे आणि हीच दृश्य आपण पाहतोय। संसद भवन परिसरात कॅबिनेट बैठक होणार आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बैठकीसाठी आता संसद भवनात दाखल झालेले आहेत। तर यंदाचा हा अर्थसंकल्प कोणकोणत्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। निर्मला सीतारमण या यंदा 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत। त्यांनी बजेटची कॉपी राष्ट्रपतींना देखील सुपूर्द केलेली आहे। तर सर्वसामान्यांना या बजेटमध्ये काय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, निर्मला सीतारमण या संसद भवन परिसरात दाखल झालेले आहे, काय अधिक माहिती? संसद भवनात आता दाखल झालेल्या निर्मला सीतारामन या राष्ट्रपतींसोबत फोटो सेशन झालं। त्याचबरोबर बजेट सादर करण्याची जी परवानगी असते ती प्रणिता निर्मला सीतारामन यांनी घेतलेली आहे आणि बरोबर 11 वाजता ती खरं तर अर्थसंकल्प मांडणार आहेत। संसदेमध्ये इतर मंत्री देखील पोहोचायला सुरुवात झाली आहे। भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत असतील, प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंह, लल्लन सिंह हे देखील मंत्री जे आहेत ती संसदेमध्ये आता दाखल झाले आहेत। साधारणतः 10:30च्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील दाखल होतील। महत्वाचं हेच आहे की 8वं बजेट असणार आहे। ज्यावेळेला अंतरिम बजेट लोकसभा निवडणुकीनंतर मांडण्यात आलं होतं त्यावेळेला मोठ्या घोषणा महाराष्ट्राच्या दृष्टीने झालेल्या नव्हत्या। आता आज जे बजेट मांडलं जाणार आहे त्यातून महाराष्ट्राच्या दृष्टीनं मोठ्या काही घोषणा असतात का याकडे राज्याचं खरं तर लक्ष असणार आहे। रेल्वे बजेट यापूर्वी बंद झालेलं आहे त्यामुळे लोकल असतील मुंबईची आणि इतर रेल्वे मार्ग असतील त्या संदर्भात काही मोठी घोषणा केली जाते का ही बघावं लागेल। शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा काही निर्णय आज निर्मला सीतारामन घेतात का हे बघावं लागणार आहे। त्याचबरोबर महत्वाचं करदात्यांसाठी दिलासा मिळतो का, कारण गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर दिलासा मिळालेला नाही आणि यापूर्वी 7 वेळा त्यांनी खरं तर बजेट मांडलेलं आहे। अंतरिम बजेटचं 7 वेळा त्यांनी मांडलेलं आहे। त्यावेळेला त्यांनी जवळपास 1.5 ते 2 तासाचा कालावधी घेतला होता। गेल्या वर्षीचं जे बजेट होतं प्रणिता ते देखील 2 तासांचं होतं। त्यामुळे आजचं बजेट त्यापेक्षा जास्त वेळ मांडलं जातं की कमी वेळेचं असणार हे देखील बघावं लागणार आहे। संदीप, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, या कॉपीज ज्या आहेत बजेटच्या त्या या ठिकाणी संसद भवनामध्ये पोहोचत आहेत। काही वेळातच कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक होईल। या बैठकीमध्ये या बजेटसाठी मंजुरी सुद्धा घेतली जाणार आहे। कॅबिनेटची मंजुरी झाल्यानंतरच 11 वाजता त्या खरं तर बजेट जे आहेत ते मांडतील। ट्रक्स मधून त्या ज्या कॉपीज आहेत सगळ्या बजेटच्या त्या कॉपीज संसद भवनामध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि गेल्या वर्षीप्रमाणे यंदा आता काही नवीन घोषणा करतात का हे बघावं लागेल। राष्ट्रपतींसोबतचे फोटो आपण पाहतोय। निर्मला सीतारामन यांच्यासोबतच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहेत। वित्त मंत्रालयातले अधिकारी जे होते ते देखील राष्ट्रपती भवनामध्ये निर्मला सीतारामन यांच्यासोबत गेलेले होते आणि खरं तर साखर देखील भरवलेली आहे राष्ट्रपतींनी निर्मला सीतारामन यांना आणि त्या दृष्टीनं पाहायला गेलं तर आता नेमकं या बजेटमध्ये काय असणार हे थोड्या वेळात आपल्याला समजणारच आहे। मात्र संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।